जय श्रीराम. शुभ संध्याकाळ. नमस्सभायै सभापतिभ्यश्च नमः. सन्माननीय मंच, आजच्या शिक्षण विश्व कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय सगळेच उत्तम वक्ते आणि ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा उत्तम ठसा गेल्या 9 वर्षामध्ये उमटवलेला आहे असा वाणी मित्र परिवार, उपस्थित सर्व पालकवर्ग आणि गुणवंत विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, संस्कृतमध्ये एक अत्यंत सुंदर सुभाषित आहे. विद्वत्वं नृपत्वंच नैव तुल्यं कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्ता आणि राजेपणा यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. सुभाषितकार असं म्हणतात, त्याचं कारण असं आहे की राजा हा त्याच्या फक्त क्षेत्रापुरती मर्यादित होऊन जातो. त्याच्या राज्यात फक्त लोक त्याला ओळखतात, सन्मान देतात, त्याची पूजा करतात. राजेसाहेब, राजेसाहेब, आजच्या भाषेत मंत्री साहेब असं म्हणतात. परंतु जो माता सरस्वतीकडून आपल्या वरदानाने अंकित झालेला आहे असा वक्ता, असा विद्वान व्यक्ती हा विश्वभरात सगळीकडे पूजिला जातो. म्हणून म्हटलं जातं की विद्वान सर्वत्र पूज्यते. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक पालकाच्या मनामध्ये निश्चितच असतं असेल आणि प्रत्येक विद्यार्थ्यालाही वाटत असेल की मी कायम माझ्या क्षेत्रामध्ये पहिला आला पाहिजे. हे विद्यार्थ्याला वाटणार, पहिल्या 5 मध्ये माझा क्रमांक आलाच पाहिजे. आणि पालकाला सुद्धा वाटत असेल की माझा पाल्य हा कायम पुढे राहिला पाहिजे. आणि ही स्पर्धा आहे, जसं ताई म्हणाल्या की हे स्पर्धेचं जग आहे. पण असं जरी असलं तरी शिक्षण आणि संस्कार या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि जसं एखादा विद्वान व्यक्ती, उदाहरण घ्या APJ अब्दुल कलाम. विश्वभरामध्ये APJंना कोण ओळखत नाही. आणि तेच एखाद्या आपल्या राज्यातील मुख्यमंत्री महोदय, ते भारताबाहेर गेले आणि कितीही सुंदर गाडीमधून फिरत असतील आणि Z+ सिक्युरिटी जरी बरोबर असेल तरी त्या देशातले लोक का कशासाठी त्यांची पूजा करतील. परंतु APJंसारखा व्यक्ती, लता मंगेशकरांसारखा व्यक्ती, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आपल्या आपल्या क्षेत्रातले विद्वान आहेत. विद्वान म्हणजे फक्त विद्येच्या क्षेत्रातला नव्हे, तर कला हे सुद्धा क्षेत्र विद्येचंच आहे. क्रीडा हे क्षेत्र सुद्धा विद्येचंच आहे. ऑलिम्पिकचे सामने चालू आहेत. आणि मनू तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी, उत्तम शार्प शूटर. आणि पदक प्राप्त केल्यानंतर ज्या वेळेला पत्रकारांनी तिला विचारलं, ती काय सांगतीये की माझ्या मनामध्ये त्यावेळेला फक्त भगवद्गीता होती. भगवद्गीतेत भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितलं माझ्या डोळ्यासमोर फक्त ते होतं की अर्जुना तुझं कर्म कर. आणि मी तेवढंच लक्षात ठेवलं. मला गोल्ड आणायचं आहे का, मला सिल्वर आणायचं आहे का, ब्रॉन्झ आणायचं आहे, कुठलंही टेन्शन 140 कोटी लोकांच्या स्वप्नांचं ओझं मी माझ्या मनात ठेवलं नाही. मी भगवंताचा उपदेश लक्षात ठेवला. आणि फळ आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पदक प्राप्त झालंय या तरुण मुलीला. हे वैशिष्ट्य आहे आपल्या संस्कृतीचं, हे वैशिष्ट्य आहे आपल्या शिक्षण पद्धतीचं. महाभारत काळाचा जर आपण विचार केला तर महाभारत काळामध्ये आत्तासारखी शिक्षण पद्धती नव्हती. त्यावेळेला गुरुकुलं होती आणि गुरुकुलांमध्ये IIT एज्युकेशनची पद्धत होती. 1 to 1, एक आचार्य एक विद्यार्थी. विद्यार्थ्याला समोर बसवायचं आणि त्याला उपकृत करायचं. 8 वर्षाचा मुलगा झाला, मुलगी झाली की गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी जायचंय. कौरव आणि पांडव 105 राजकुमार आपल्या गुरुगृही जाऊन पोहोचले.
आणि त्यांचं शिक्षण आनंदामध्ये सुरू झालं. द्रोणाचार्य आचार्य होते. काही वर्ग हे असे व्हायचे की प्रत्यक्ष समोर आचार्यांच्या बसायचं एकेका विद्यार्थ्यांनी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ते पाठ द्यायचे. आणि काही अभ्यासक्रम असा असायचा की सगळे एकत्रितपणे वर्गात बसायचे आणि मग नंतर त्यांची परीक्षा सुद्धा व्हायची. त्यावेळेला द्रोणाचार्यांनी एक पाठ दिला, सत्यम वद धर्मंचर. आणि शिक्षणाची पद्धती अशी होती की जोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याचा तो पाठ आत्मसात होत नाही तोपर्यंत पुढचा पाठ नाही, पुढचं लेसन नाही. सत्यम वद धर्मंचर. चला आता पुढच्या कार्यक्रमाला जा. निघून गेले सगळे. सगळ्यांनी छान आपलं आपलं काम करणं आणि मग त्याच्यात सगळ्या प्रकारची कामं असायची. मग कोणी पाकशाळेमध्ये गुरुमातेला स्वयंपाक करण्यात मदत करेल, कोणी भाजी चिरून देईल, कोणी शेतावर जाऊन काम करेल, कोणी गोशाळेमध्ये जाईल, कोणी अश्वशाळेमध्ये जाईल. असं सगळं व्यावहारिक शिक्षणसुद्धा असायचं, वैदिक शिक्षणसुद्धा. आणि सगळ्या राजपुत्रांना उत्तम क्षात्र धर्मानुसार त्यांच्या त्यांच्या आवडीचं शस्त्र प्रशिक्षणसुद्धा त्यांना व्हायचं. हे सगळं सुरू होतं. आणि दुसऱ्या दिवशी आचार्यांनी पुन्हा वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला विचारायला सुरुवात केली, दुर्योधना अभ्यास केलास का? हो आचार्य. सांग कालचा पाठ कोणता होता? सत्यम वद धर्मंचर. ठीक आहे, बस खाली. दुःशासना तू सांग सत्यम वद धर्मंचर. ठीक आहे. युधिष्ठिरा तू सांग. युधिष्ठिराला उभं केलं आणि तो म्हणाला, क्षम्यताम आचार्य, अहम न कर्तुं शक्नुम. मी करू शकलो नाही, क्षमा करा. किंतु अहम प्रयत्नम अत्यंत प्रामाणिकतया कृतवान. मी प्रामाणिकपणे माझे प्रयत्न केले आहेत, परंतु आत्मसात झाला नाही पाठ मला. आचार्य असतो. आणि बाकी सगळे सहपाठी हसायला लागले. एवढंच पाठ होत नाही, सत्यम वद धर्मंचर, एक वाक्य पाठ होत नाही, कसला बुद्धू आहे. भीमाला उठवलं, अर्जुनाला उठवलं. तो दिवस निघून गेला. दुसरा दिवस पुन्हा तीच परिपाठी. प्रत्येकाला विचारणं सुरू झालं. जे जे कालचे बॅकलॉग होते ते आज परत. युधिष्ठिरा सांग तू, किम अध्ययनं कृतवान? संपूर्णतया कृतवान, किंतु अहम न शक्तवान. आचार्य क्षम्यताम. अस्तु किमर्थम न शक्तवान? का बरं तुझ्यामध्ये सामर्थ्य नाही आहे हे करण्याचं? का अभ्यास करू शकत नाही आहेस तू? न अहम तो कर्तुं शक्तवान, किंतु प्रयत्नम किंचित कदाचित अपूर्णम. प्रयत्न थोडेसे कमी राहिले असावेत, पण मी करण्याचा प्रयत्न केला. मागे सगळे दुर्योधन दुःशासन हसतायत, कसला बुद्धू आहे, काय राजा होणारा पुढे, एक वाक्य पाठ होत नाही याच्याकडून. असे सगळे सहपाठी त्याची मजा घेत आहेत. असे 5 दिवस होऊन गेले. आणि 6व्या दिवशी आचार्यांनी परिपाठी पहिल्यांदीच युधिष्ठिराला विचारायचं, युधिष्ठिर उत्तिष्ठ वत्स वदतु. अहम श्रोतुम इच्छामि. आम आचार्य. प्रसन्नतया युधिष्ठिरः वदति, अद्य अहम संपूर्णतया सिद्धः अस्मि. आचार्य सत्यं वद धर्मंचर इति पाठः अहम अधीतवान. अस्तु उत्तमम. अरे मग इतके 5 दिवस कशाला लागले तुला? आचार्य हे वाक्य तर माझं आत्मसात होण्यासाठी 5 दिवस गेले. पाठांतर माझं त्याच दिवशी झालं होतं. आत्मसात करणं, सत्यम वद धर्मंचर, सत्यानीच वागायचं. आणि सत्य 3 प्रकारचं आहे, कायिक, वाचिक, मानसिक. आणि धर्माचं आचरण करायचं. ही परिपाठी होती शिक्षण पद्धतीची. की जोपर्यंत, नाहीतर केवळ असं नाही, पुढचं पाठ मागचं सपाट, 8वीत आलो 7वीचा अभ्यास विसरलो, व्हॉट इज पायथागोरस प्रमेय, आय डोंट नो, ते झालं ना मागच्या वर्षी, आता कशाला विचारताय सर? असं नाही आहे. जे जे शिकलो आहे ते ते अधीतवान. ही आपली शिक्षण पद्धती होती. आणि त्यामुळे स्वामी विवेकानंद म्हणतात की शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे केवळ पोट भरण्याची विद्या नव्हे.
शिक्षण म्हणजे रॅट रेस नाही आहे, केवळ धावायचं नाही आहे, मी तुझ्यापेक्षा पुढे, 1 गुण कमी आहे, 0.5 कमी आहेत, ही स्पर्धा म्हणजे शिक्षण नाही. तर सर्वांगीण विकासाय शिक्षणम. सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण आहे, आत्मउन्नती म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण भले कोणत्याही क्षेत्रात तुम्ही घ्याल आणि तुमची उपजीविका वेगळ्या क्षेत्रात असू शकते. माझं प्रोफाईल ऐकल्यानंतर अनेकांना वाटलं असेल हे संगणक अभियंता आहेत आणि संस्कृतचं कॉलेज चालवत आहेत, विरोधाभास. मग इंजिनियर कशासाठी झाला? मी 9 वर्ष मॅन इंजिनिअरिंग केली आहे, BSNLमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर सुद्धा होतो, आणि लक्षात आलं की व्यक्तिमत्व विकास घडवणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कोडिंग तर अनेक जण करतील, स्वामी विवेकानंदांनी जे आवाहन केलं होतं की कणखर मनगटाचा, सळसळणाऱ्या रक्तांचा आणि झेपावणाऱ्या स्वप्नांचा असा मला तरुण हवा आहे की जो देशासाठी उभा राहील, जो आत्मोन्नतीसाठी उभा राहील. असे 100 तरुण मला हवेत, आणि असे 100 तरुण की जे भारत मातेला तिचं स्थान परत देतील. या वाक्यांना बस मी हृदयामध्ये बसवलं आणि ठरवलं की या माझ्या क्षेत्रामध्ये माझ्या पोट भरण्याची व्यवस्था हो किंवा न हो, परंतु उत्तम विद्यार्थी घडवायचा आहे. आणि म्हणून संस्कृत यद संस्कृती ही आश्रिता, संस्कृती ही जी संस्कृतवर आधारित आहे त्या क्षेत्राची निवड केली. आणि श्रीराम संस्कृत महाविद्यालयाचं कार्यकर्तृत्व थोडक्यात सांगायला मला आनंद वाटेल. संपूर्ण भारतभरामध्ये गेले 6 वर्ष सलग प्रत्येक वर्षी आपले विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट आहेत. सलग 6 वर्ष 9 गोल्ड मेडल्स मिळालेले आहेत. आणि केवळ एकाच अभ्यासक्रमात नाही, तर डिप्लोमा संस्कृत, BA संस्कृत, MA संस्कृत सुद्धा. आपल्याच वाणी परिवाराचाच मुंबईमध्ये कोविड नंतर लगेचच असा एक सुंदर गुणवंत सत्कार समारंभ होता, आणि तिथे अतुलजी मला घेऊन गेले. त्या मंचावरती मुंबईचे आयुक्त सुद्धा उपस्थित होते, आजच्यासारखेच अत्यंत सन्माननीय सगळे वक्ते होते. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी एक सुभाषित उद्धृत केलं, आणि त्यानंतर कार्यक्रम झाल्यावरती आयुक्त महोदय मला येऊन भेटले. ते म्हणाले, सर गेली 35 वर्ष मी गीता वाचतोय, याच्यातला एक शब्द जरी खोटा असेल तर साक्षी अतुलजी देशमुख सर आहेत, तुम्ही विचारू शकतात, पण आजच्या तुमच्या भाषणानंतर मला गीता कळाली. काय होतं त्या भाषणामध्ये? काय होता तो श्लोक? भगवंत गीतेच्या 18व्या अध्यायात म्हणतात, अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. भगवंतांनी लाईफ मिशन स्टेटमेंट केलेलं आहे. मिलियन, बिलियन, ट्रिलियन काय म्हणायचे ते त्या प्रकारचं हे स्टेटमेंट आहे, तेवढ्या डॉलर्सचं स्टेटमेंट आहे. काय सांगितलं भगवंतांनी? या श्लोकाचा अर्थ काय? प्रत्येक व्यक्तीला, मग जो विद्यार्थी असू द्यात की पालक असू द्यात, कुठल्याही वयाचा असू द्या, कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, त्याला जर कोणतंही ध्येय स्वीकारून त्या ध्येयामध्ये 100% अचिव्हमेंट घ्यायची असेल तर भगवंतांनी फॉर्म्युला दिला आहे, या श्लोकामध्ये आहे. तुम्हाला UPSC क्रॅक करायची आहे, नो प्रॉब्लेम. MPSC क्रॅक करायची आहे, काहीच हरकत नाही. तुम्हाला IRS व्हायचंय, IPS व्हायचंय, तुम्हाला पंतप्रधान राष्ट्रपती व्हायचंय, काहीच हरकत नाही. तुम्ही कोणतंही जीवनामध्ये ध्येय या सूत्राच्या आधारावरती आत्मसात करू शकता. काळजीपूर्वक ऐका, मी फक्त विद्यार्थ्यांसाठी बोलत नाहीये, मी सगळ्या उद्योजकांसाठी पण बोलतोय. माझे सन्माननीय उद्योजक मित्र जे ऑलरेडी यशस्वी आहेत त्यांना सुद्धा या श्लोकाच्या रहस्यातून ऊर्जा मिळेल. श्लोक काय सांगतोय? भगवंत प्रथम पुरुषी एकवचनी म्हणाले, अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम शैवात्र पंचमम. 5 गोष्टी भगवंतांनी सांगितल्या की जर तुम्हाला कुठलंही ध्येय घ्यायचं आहे आणि त्या कार्यात तुम्हाला पूर्णपणे यश प्राप्त करायचं आहे तर 5 गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट सांगितली अधिष्ठान, दुसरी सांगितली कर्ता,
तिसरे सांगितलं करण, करण म्हणजे साधन. चौथी गोष्ट सांगितली त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या कॉम्प्लिमेंटरी ॲक्टिव्हिटीज, पूरक गतिविधी. आणि पाचवी गोष्ट सांगितली दैव किंवा नशीब. आता आपल्यापैकी निम्मे बालक असे असतील की आजच्या काळामध्ये नशीब नावाची गोष्ट नाही आहे हो, सगळं काही माझ्या मुठीत आहे असे टोकाचे कर्मयोगी पण असतील. आणि काही लोक असे नक्कीच आहेत जे श्रद्धावान आहेत, ते म्हणतात नाही नाही, भगवंताच्या इच्छेशिवाय काडी मात्र हलू शकत नाही. त्यामुळे दैवयोगही तितकाच महत्त्वाचा आहे. भगवंतानी स्वतः पर्सेंटेज सांगितलं की दैवाला किती महत्त्व द्यायचं आणि कर्माला किती महत्त्व द्यायचं. मी डिकोड करतोय, एक एक शब्द डिकोड करतोय, काळजीपूर्वक ऐका. समजा एखाद्या विद्यार्थ्याने ध्येय ठेवलं की मला कलेक्टर व्हायचं आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता चेक करू आपण, चेकलिस्ट आहे, 5 बिंदू आपल्याला तपासायचे आहेत. पहिलं सांगितलं अधिष्ठान. भगवंत म्हणतात की कार्याचं अधिष्ठान सात्विक असलं पाहिजे. कार्याच्या अधिष्ठानाला भगवंताचा आधार आहे की नाही, कार्याचं उद्दिष्ट जे आहे ते प्युअर आहे की नाही, कोणाला मारायचं आहे, कोणाचं काहीतरी लुटून घ्यायचं आहे, असं नकारात्मक तर नाही आहे ना, ते सकारात्मक हवं. अधिष्ठान जिथे आहे भगवंताचं अधिष्ठान, तिथे कुठलंही कार्य यशस्वी होतं. त्यामुळे अधिष्ठान पहिली गोष्ट. चला, कलेक्टर होणं कोणाच्याही जीवनामध्ये अशांती आणणारं नाही आहे, अधिष्ठान तर चांगलं आहे. दुसरी गोष्ट सांगितली भगवंतानी कर्ता, आणि त्याच्यातच गीतेतच सांगितलं कर्ता सात्विक उच्चते. कर्ता कसा हवा? सात्विक हवा. खोटे सर्टिफिकेट देऊन UPSC क्रॅक करणारा नको. समझने वालों को इशारा काफी है. कर्ता सात्विक उच्चते. कारण ज्या संपूर्ण जिल्ह्याचं, कदाचित राज्याचं नेतृत्व ज्या व्यक्तीला करायचं आहे, ज्याचं आचरण अत्यंत शुद्ध सात्विक असणं आवश्यक आहे. कारण की त्याच्या कार्यकर्तृत्वावरती त्याच्या संपूर्ण राज्याचं भविष्य अवलंबून असतं. आणि म्हणून कर्ता सात्विक उच्चते. दुसरा बिंदू भगवंतानी सांगितला की कर्ता सात्विक असला पाहिजे, त्याची इच्छा जी आहे ती प्रामाणिक पाहिजे. तिसरी गोष्ट करण. करण म्हणजे साधन. तुम्ही कलेक्टर होण्यासाठी जे उद्दिष्ट ठेवलंय, ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी काय काय साधनं वापरत आहात ते महत्त्वाचे आहेत. ते साधनं कोणते कोणते आहेत, ते सुयोग्य आहेत की नाही, ते त्या ध्येयाच्या दिशेने जात आहेत की नाही, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मग साधनं वेगवेगळी असतील. कुठल्या महाविद्यालयातून पासआउट झाला आहे, आचार्य कोण आहेत, योग्य पुस्तकं प्राप्त होत आहेत की नाही, ही सगळी साधनं. आणि चौथी गोष्ट भगवंतानी सांगितली ती म्हणजे विविधाश्च पृथक चेष्टा. म्हणजे त्याला ज्या गतिविधी आवश्यक आहेत, दर महिन्याला सातत्याने अभ्यास केला पाहिजे. केवळ 1 महिना दिवस रात्र अभ्यास केला, आता जरा 15 दिवस सुट्टीवर जाऊन येतो बाहेर, संपली निवडणूक, असं चालेल? असं नाही चालणार. सातत्यपूर्ण मेहनत पाहिजे. कुठले आचार्य आहेत, काय काय टेस्ट देतोय, कुठल्या ट्युटोरियल्स आहेत, यूट्यूबवर काही बघतोय, काही ग्रंथालयात पाहतोय, या आधीच्या विद्यार्थ्यांनी कसं क्रॅक केलं आहे, अशा सगळ्या प्रकारच्या कॉम्प्लिमेंटरी ॲक्टिव्हिटीज, विविधाश्च पृथक चेष्टा, ही चौथी गोष्ट. आणि मग पाचवी गोष्ट सांगितली दैव किंवा नशीब. मग या 5 बिंदूंना जर 100% आपण डिवाइड केलं, विभागलं, तर प्रत्येक बिंदूला 20-20% आले. पहिले 4 बिंदू कर्मयोगाचे आहेत, म्हणजे 80% कोणाच्या हातात आहे? स्वतःच्याच हातात आहे. आणि जर हे 80% साठी तुम्ही 100% प्रामाणिक प्रयत्न केले, तर भगवंत इंटरनल मार्क 20 दैव अनुकूल. दैवम चैवात्र पंचमम. आयुक्त महोदय इतके खुश झाले, ते म्हणाले हा श्लोक सर मी रोज वाचतोय, रोज गीतेचा पाठ करतोय, पण मला कसा कळला नाही. संस्कृत भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती. जी सर्व भाषांमध्ये मुख्य आहे, जी दिव्य आहे,
जी साक्षात देवता बोलतात ती भाषा उत्तम प्रकारे समजली पाहिजे. आणि त्या भाषेला समजण्यासाठी जसा अभ्यास आवश्यक आहे तशी गुरुकृपासुद्धा आवश्यक आहे. जसं भगवंतांनी सांगितलं तसं शास्त्रामध्ये इतकं सुंदर सुभाषित आहे. मी संस्कृतचा प्राध्यापक आहे आणि त्यात संस्कृतीचा चाहता आहे, त्यामुळे तुम्हाला सुभाषित ऐकायला मिळणार. विद्यार्थी कोणाला म्हणायचं? विद्यार्थ्याची पण 5 लक्षणं सांगितली आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी नोट करून ठेवा. काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. हे 5 लक्षणं ज्या विद्यार्थ्यामध्ये आहे त्या विद्यार्थ्याला कधीच फ्रस्ट्रेशन येणार नाही. लिहून घ्या. असा विद्यार्थी कधीही फ्रस्ट्रेट होणार नाही, तो कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही, कधीही मानसरोग तज्ज्ञाकडे त्याला आपल्याला न्यावं लागणार नाही. काय काय सांगितलं? 5 गोष्टी आहेत. या 5 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये उतरवायच्या आहेत. काकचेष्टा. काक म्हणजे कावळा. कावळ्याचं निरीक्षण करा. कावळा कसा आहे? तीक्ष्ण नजरेचा आहे. आपलं ध्येय शोधण्यासाठी तो इतका तत्पर आहे, इतका तत्पर आहे. तशी तत्परता कावळ्याकडनं शिकायची. काकचेष्टा. दुसरं लक्षण सांगितलं बको ध्यानम. एकाग्रता कशी पाहिजे? बको ध्यानम. बगळ्यासारखी तासन तास एका पायावर त्या महर्षी वाल्मिकींसारखा तो समाधी अवस्थेमध्ये त्याच्या भक्ष्याच्या त्या माशाच्या शोधात असतो. अशी चोच अशी उघडून ठेवतो. 2 तासांतर आले पटकन टाकतो खाली आणि काढतो मासा. बको ध्यानम. अशी एकाग्रता हवी विद्यार्थ्याला. काकचेष्टा बको ध्यानम. तिसरा बिंदू सांगितला शास्त्रांनी श्वान निद्रा. श्वान, आपल्या घरी जर पेट असेल, पाळीव कुत्रा असेल तर बघा तुम्ही, तो किती वेळ झोपतो? तो तासन तास घोरत पडलाय असं कधी दिसेल? कधीच नाही. तुम्ही त्याला किती वरपेट त्याच्या आवडीचं खाऊ घाला, तो कायम अलर्ट असतो. खुट्ट झाला की लगेच त्याचे कान वरती, झोपलेला आहे. परंतु काही अनाहूत ध्वनी आला की तो सजग आहे. विद्यार्थी कायम सजग पाहिजे. श्वान निद्रा. एवढीच अल्पनिद्राच घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी फार रजोगुणी राहून चालत नाही. श्वान निद्रा तथैवच. चौथा बिंदू आहे अल्पाहारी. आधीच सांगितलं, खूप अगदी पाची पक्वान्नाचं भोजन आईने, नाही नाही बाळा तुला फार अभ्यास करायचा आहे, थोडं आता हे खा, 1 तासांनी ते देते, चालेल का? प्रेम ठीक आहे हो, पण त्याला जर फर्स्ट आणायचं आहे, नाही नाही दुधाची पिशवी आणायला बाबांना पाठवते, तू कर, तू अभ्यास कर, चालेल का? अल्पाहारी. जेवढा आहार आवश्यक आहे, मिताहार, योगशास्त्रामध्ये संकल्पना आहे मिताहार, मोजून मापून आहार विद्यार्थ्याला अत्यंत आवश्यक आहे. 9 वर्ष मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णवेळ संन्यासी प्रचारक राहिलो आणि घरी काही अशी परिस्थिती निर्माण झाली, वडील बेड रिडन झाले आणि मग ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितलं की वडिलांच्या सेवेत तुम्हाला गेलं पाहिजे आणि म्हणून मी घरी आलो. वडिलांच्या सेवेत अहर्निश असायचो आणि त्यांच्या उशा पायथ्याशी बसलेला असताना नेटसेटचा अभ्यास करायला सुरुवात केली. फर्स्ट अटेम्प्टमध्ये महाराष्ट्रात पहिला संस्कृतमध्ये, की ज्या संस्कृतमध्ये कमीत कमी 200 ग्रंथ वाचावे लागतात नेटसेट क्रॅक करायची असेल तर, पॅरलल टू UPSC. आणि मग या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या, काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी, आणि शेवटचा बिंदू गृहत्यागी. अतुलजींचा शंतनू शिक्षणासाठी गेलाय जर्मनीला. गृहत्याग करावाच लागतो. आई वडिलांचा एकुलता एक आहे, परंतु सगळे मायामोह पाश बाजूला ठेवून जर काही अचीव करायचं आहे तर गृहत्यागी, घराचा त्याग करावा लागणार. आणि हे 5 बिंदू 100% ज्याला हृदयस्थ करता येतील तो कधीच जीवनात फेल होऊ शकत नाही. लिहून घ्या.
पुन्हा एकदा सांगतो, रिपीट करतो. कोणाचा एखादा बिंदू सुटला असेल, काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी गृह विद्यार्थी पंचलक्षणम. हा विद्यार्थी आहे. आणि पालकांनी इतकं काळजीपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे. मी आधीच सांगितलं की सर्वांगीण विकासाय शिक्षणम असती. शिक्षण हे सर्वांगीण विकासासाठी आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून पालकांनी वाचायचं की तू फक्त अभ्यासच कर बेटा, तू बाकी कुठलंच काम घरातलं करू नको. पाहुणे आले, तू तुझ्या रूममध्ये हां दार बंद करून घे. नाही नाही नाही, इथेच तर गडबड आहे. ताईंनी मोबाईलवरती इतकं भाष्य केलं आहे, त्यामुळे आता मोबाईलचा मो पण मी काढणार नाही. एक सुंदर कथा आहे. एक व्यक्ती वाटसरू आहे आणि यात्रा करतोय. खूप फिरला. उन्हाळ्याचे दिवस, रणरणत्या उन्हामध्ये मजल दर मजल करीत खूप लांबवर कुठेतरी त्याला एक छानसं छोटंसं झाड दिसलं. दुपारचं कडाक्याचं ऊन आहे आणि मग या उन्हामध्ये हे सद्गृहस्थ झाडाखाली थोडीशी सावली मिळावी म्हणून बसले. ते दिवस पायी यात्रा करण्याचे होते. छान वाटलं. क्षणभर शांत बसला. सावलीमध्ये थंड वाटायला लागलं. वा वा वा, काय छान या वृक्षाची सावली आहे म्हणाला. कोणी पाणी देईल तर किती बरं होईल. आणि काय आश्चर्य, समोर सुंदर चांदीचा चषक शीतल जल ठेवलेलं असा आला. क्षणाचा विलंब न लावता घटा 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 पाणी स्वाहा. पाणी प्यायला तृप्त झाला, शांत बसला. पुन्हा काही क्षण गेल्यानंतर मनामध्ये विचार आला, खूप भूक लागली हो, छान जेवण मिळालं असतं ह्या शीतल सावलीमध्ये किती बरं झालं असतं. आणि दुसऱ्या क्षणाला भाजी पक्वान्याचं ताट भरलेलं आणि सुंदर भोजन उपस्थित. पुढचा मागचा काही विचार केला नाही आणि बस ओम शांती 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 म्हणून स्वाहा सुरुवात केली. भरपेट जेवण केलं. जेवण झालंय मस्त, वा वा वा. इथेच एखादा बिछाणा आला असता तर एक प्रहर पडलोही असतो. आणि आश्चर्य की तिथे बिछाणा सुद्धा आला. आणि बिछाणा समोर आल्यानंतर मात्र स्वारींचं भान ठिकाणावर आलं. अरे बाप रे, पाणी पाणी, भोजनही आलं. झोपण्यासाठी व्यवस्था तीही तत्काल. विचार आला, इथे काय भूताटकी वगैरे आहे का काय? हे कसं काय शक्य आहे? भूत वगैरे तर नाही ना वरती? पाहायला लागला आणि तत्काळ एक अकराळ विकराळ भूत खाली आलं आणि ह्या साहेबांचा नाश्ता करून टाकला. मन हे असं आहे, मन अत्यंत शक्तिमान आहे. त्यामुळे कायम सकारात्मक विचार ठेवायचे, कायम पॉझिटिव्ह थिंकिंग आपली असली पाहिजे की मला जे प्राप्त झालंय ते कार्यकर्तृत्वाने, ईश कृपेने आणि माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने मला प्राप्त झालंय. कधीच फ्रस्ट्रेशन येणार नाही. कायम लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी की ज्या माझ्या मातापित्यांनी सातत्याने रात्रीचा दिवस करून, वडिलांनी 2-2 शिफ्टमध्ये नोकरी करून माझं शिक्षण केलं, मला फॉरेनला पाठवलं, त्यांच्याप्रती माझं पितृऋण आहे. 3 ऋण कायम लक्षात ठेवले पाहिजेत. एक आहे देवऋण, दुसरं आहे राष्ट्रऋण आणि तिसरं आहे मातृपितृऋण. मी सांगतो, पहिलं ऋण मातृपितृऋण आहे. दुसरं ऋषी ऋण म्हणजेच समाज ऋण आहे. जो वाणी परिवार, जो आमचा समाज, जो आमचा सकल हिंदू समाज सातत्याने आमचा गुणगौरव करतो, त्याला कधीच विसरायचं नाही, कधीच विसरायचं नाही. ज्या मातापित्यांनी आपल्या वाटेची कामं सगळी आपली अंगावर घेतली आणि आपल्याला मोठं केलं, शिक्षण तर उत्तम झालं, डॉक्टरेटपर्यंत कदाचित झालं, एमटेक झालं, बीटेक झालं,
कुंभामधून MBA केलं, इतकं उत्तम शिक्षण झालं, उत्तम पॅकेजची नोकरीसुद्धा मिळाली. आणि आता थोडेसे कमी शिकलेल्या असलेल्या माझ्या वडिलांचा कलिग्सशी परिचय करून देताना मला लाज वाटते आहे. ही परिस्थिती आहे का आमच्या विद्यार्थ्यांची? कॉन्व्हेंटचं शिक्षण मिळालं, पण इंग्रजीमध्ये माझे वडील बोलू शकत नाही. ते एका कंपनीमध्ये सेकंड क्लास वर्कर आहेत. आणि मग नाही, थोडे आमच्या ओळखीचे आहेत, बाजूचे आहेत. अशी खोटी ओळख आपल्या कॉर्पोरेट सर्कलमध्ये आपल्या वडिलांची करून देणारा हा काही पात्र दिवटा आहे का? माझा एक मित्र ब्रिटनमध्ये PhD करायला गेला. लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये त्याची अल्गोरिदममध्ये PhD चालू होती. सुट्टीचा दिवस आणि म्हणून थोडासा आसपासचा परिसर काय आहे बघावा, नवीनच लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये आला होता. आणि मग आपल्या कॉलनीमध्ये कोण आहे, काय नाही, वातावरण कसं, हे सगळं पाहण्यासाठी सुट्टीचा बाहेर पडला. पायी चालला होता. आणि समोरून बघतो तर काय, एक इंग्रज आजी बऱ्यापैकी थकलेल्या आणि दोन्ही हातांमध्ये जीवनावश्यक चीज वस्तू, किराणा, दूध, ब्रेड वगैरे अशा पिशव्या भरलेल्या आणि हळूहळू पावलं टाकीत चालल्या आहेत. तत्काल याच्या लक्षात आलं, पटकन पुढे गेला. अलाव मी, मला द्या. नो, इट्स ओके, प्लीज अलाव मी. खूप मागे लागला की मी मदत करतो तुमची, द्या मला. आणि मग त्या आजीबाईंनी आपल्या पिशव्या त्याच्या हातात दिल्या. जवळच कुठे त्यांचं घर होतं, तिथपर्यंत गेला. त्यांचंच घर उघडून दिलं, त्यांना बसवलं, त्यांच्या घरातून त्यांना पाणी दिलं, सगळं झालं. आणि मग आता मी येतो. त्या म्हणाल्या, तू कुठून आलायस? भारतातून आलो आहे. हाऊ मच? हे सगळं केलं त्याचे किती झाले पैसे? तो हादरला. असं काय म्हणताय तुम्ही? तुम्ही माझ्या आजीसारख्या आहात, तुम्ही माझ्या आजी आहात. तुम्ही थकल्या होत्या, तुम्ही दमल्या होत्या, म्हणून मी तुम्हाला मदत केली. मला पैसे नको आहेत. नाही तरी सांग. नाही, मला पैसे नको आहेत. याच्या डोळ्यात पाणी आलं की असं कसं विचारलं? आयुष्यात पहिली व्यक्ती अशी भेटली की जिला मदत केली आणि ती म्हणते मी तुला याचे पैसे देते. आणि मग पाळी होती त्या आजीबाईंची. त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले. त्या म्हणाल्या की ही रिटायर्ड कॉलनी आहे, इथे राहणाऱ्या प्रत्येक बंगल्यामध्ये माझ्यासारखे म्हातारे सगळे राहतात आणि त्यांच्या हातातली काठी पडली तर उचलून देणारा एकही पुत्र नातू त्यांच्याजवळ नाही आहे. ही आमची इंग्रजांची संस्कृती आहे. एकेका व्यक्तीचे 2-2, 3-3 विवाह होतात आणि आमची मुलं मोठी झाली की ते तर पाखरांसारखी उडून जातात. पण तू अशा देशातून आलायस, तू अशा भारतातून आलायस की जो इतक्या वृद्ध लोकांचा सुद्धा इतका आदर करतो. हा भारत आहे. स्वामी विवेकानंद अमेरिकेचं उत्तम व्याख्यान गाजवून आणि अनेक तिथल्या छोट्या राष्ट्रांचा प्रवास करून ज्या वेळेला अत्यंत तळमळीने भारताच्या भूमीवरती पाऊल ठेवते झाले, हा तरुण संन्यासी बोटीतून खाली उतरला. अनेक राजे महाराजे रथ घेऊन आले होते, त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते की त्यांना पैशांची माळ घालूयात, मोठमोठे हार घालूयात. कारण अमेरिकेमध्ये हिंदू धर्माचा डंका वाजवून स्वामीजी आले होते. परंतु या सगळ्यांकडे दुर्लक्ष करीत स्वामी विवेकानंदांनी या भूमीमध्ये लोळण घेतली आणि कितीतरी वेळ त्या मातीमध्ये मेरी भारत माँ, मेरी भारत माता असं म्हणत त्या चंदनाच्या भूमीमध्ये ते स्वतःला त्यांनी झोकून दिलं होतं. यह चंदन की भूमि है, यह वंदन की भूमि है, अर्पण की भूमि है, तर्पण की भूमि है. हे मातृभू, तन समर्पित, धन समर्पित, चाहता हूं तुझे और कुछ तू. ही भूमिका आमच्या प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याची, प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक पालकाची राहिली पाहिजे की ज्या माझ्या मातापित्यांनी, ज्या माझ्या समाजाने, ज्या माझ्या राष्ट्राने मला इतकं कार्यकर्तृत्ववान बनवलं त्याला मी कधीच विसरणार नाही. राम रावण युद्ध झालं आणि युद्धाच्या शेवटी आपल्याला माहिती आहे रावण मारला गेला. रावण
मारल्या गेल्यानंतर लक्ष्मण दादा आपल्या ज्येष्ठ बंधूंकडे रामाकडे आले आणि म्हणाले, दादा 14 वर्ष होऊन गेली, भरताचं मन बदललं नसेल, काय गॅरंटी आहे? एवढी सगळी सोन्याची लंका तुम्ही जिंकलेली आहे आणि इथला रावणाचा भाऊ जो विभीषण तो तुमच्या वचनात आहे, मी कायम तुमच्या वचनात सेवा करण्यासाठी उपस्थित आहे, तर कशाला आता अयोध्येकडे जायचं? तुम्हीच या लंकेचे राजे व्हा आणि मी विभीषण हनुमंत तुमची कायम सेवा करतो. प्रभू श्री रामचंद्रांनी दिलेलं उत्तर प्रत्येक नागरिकाने कायम हृदयस्थ केलं पाहिजे. श्री राम लक्ष्मणाला म्हणाले, अपि स्वर्णमयी लंका लक्ष्मण नमे रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, लंका सोन्याची असली तरी ती मला प्रिय नाही. माझी माता, माझी मातृभूमी, माझा समाज, माझं राष्ट्र जिथे आहे ते मला स्वर्गापेक्षाही प्रिय आहे. आणि म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी हे कायम लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सगळे ध्येय तर प्राप्त होतील, नक्कीच होतील, परंतु आपल्या मातापित्यांचे ऋण, आपल्या समाजाचे ऋण, आपल्या राष्ट्राचे ऋण कधीच विसरायचे नाहीत आणि यांच्यासाठी संपूर्ण समर्पण आपलं असलं पाहिजे. पुढे अन्यही वक्त्यांना वेळ देणं अपेक्षित आहे, चिठ्ठ्या मागून यायला लागल्यात, त्यामुळे माझ्या वाणीला मी विराम देतो. जय श्रीराम. धन्यवाद.